साधारण 3 दिवसांपूर्वी साताऱ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटाचा कार्यक्रम पार पडला। कार्यक्रम होता नुकतेच निवडून आलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सदस्यांचा सत्कार कार्यक्रम। कारण सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालेला अभूतपूर्व राडा संपूर्ण राज्याने पाहिला। भाजपनं आणि मंत्री जयकुमार गोरे, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पोलीस प्रशासनाचा वापर करून भाजपचा अध्यक्ष बसवला। यात शिवसेना मंत्री आणि साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई आणि राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटील यांना थेट पोलिसांनी घेराव घातला आणि धक्काबुक्की झाली। शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे स्पष्ट बहुमत असताना सुद्धा भाजपने सत्ता हिसकावून घेतली। पण साताऱ्याच्या जिल्हा परिषद अध्यक्ष बनले आहेत प्रिया महेश शिंदे, ज्या शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी आहेत। म्हणजे एकनाथ शिंदेंच्या आमदाराने चक्क एकनाथ शिंदेंच्याच पक्षाचे सदस्य फोडले आणि स्वतःच्याच पक्षाचा पराभव केला आणि आपल्याच पत्नीला भाजपकडून जिल्हा परिषद अध्यक्ष बनवलं। अगदी तेव्हापासूनच मंत्री शंभूराज देसाई आणि आमदार महेश शिंदे यांच्यात जोरदार टक्कर सुरू झाली आहे। मंत्री शंभूराज देसाई आणि थेट आपलेच आमदार महेश शिंदे यांच्यावर गद्दारीचा आरोप केला आणि तेव्हापासून साताऱ्यात शिंदे गटात उभी फूट पडली। आता 3 दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री शिंदे साताऱ्यात आले होते, पण आपल्याच पक्षाच्या मुख्य नेत्याच्या कार्यक्रमाला आमदार महेश शिंदेंनी पाठ फिरवली। त्यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली नाही। एवढंच नाही तर त्यांनी थेट सांगितलं की मी कोणाच्याही जीवावर आमदार म्हणून निवडून आलेलो नाही, मी स्वतःच्या जीवावर आमदार म्हणून निवडून येतो। मला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमाचे निमंत्रण दिलेलं नव्हतं, त्यामुळे मी या कार्यक्रमाला गेलो नाही। पण महत्त्वाचा प्रश्न हा पडतो की आपल्याच पक्षाच्या कार्यक्रमाला आपल्याच आमदाराला निमंत्रण द्यावं लागतं का? यावर मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितलं की पक्षाच्या पदाधिकाऱ्याला कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं जात नाही। अध्यक्षपदाची निवडणूक झाल्यापासून शिंदे गटात शंभूराज देसाई यांचा एक गट आणि आमदार महेश शिंदे यांचा एक गट असा तयार झाला आहे। यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे मंत्री शंभूराज देसाई यांच्या पाठीशी असल्याचं दिसतंय। याचं सर्वात मुख्य कारण म्हणजे आमदार महेश शिंदे हे कधीच मनाने शिवसेनेत नव्हते। 2019ला जेव्हा हा मतदारसंघ महायुतीमध्ये शिवसेनेला सुटला तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सांगण्यावरून महेश शिंदे यांनी शिवसेनेत प्रवेश केला। त्यावेळी महेश शिंदे भाजपात जाण्यास उत्सुक होते, पण कोरेगाव मतदारसंघ शिवसेनेला सुटला आणि त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला। अगदी तेव्हापासूनच महेश शिंदे यांची ओळख ही फडणवीसांचे विश्वासू अशी आहे। म्हणजे शिवसेनेत राहून त्यांनी फडणवीसांचं काम केल्याचं बोललं जातं। आता ही अध्यक्षपदाच्या निवडीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सांगण्यावरून त्यांनी आपल्याच पक्षाची गद्दारी करून भाजपचा अध्यक्ष बसवल्याचं बोललं जात आहे। 2019 मध्ये महेश शिंदे पहिल्यांदा कोरेगावचे आमदार झाले, त्यानंतर पुन्हा 2024ला त्यांना शिवसेना शिंदे गटाकडून आमदार झाले। पण शिंदे गटाचे आमदार असून सुद्धा त्यांचं कधीच शिंदे गटातील नेत्यांशी किंबहुना एकनाथ शिंदेंशी पटलं नाही। पण आता एकनाथ शिंदे आमदार महेश शिंदे यांच्या विरोधात ॲक्शन मोडवर आले आहेत। या कार्यक्रमात त्यांनी आमदार शिंदेंचा साधा उल्लेखही केला नाही, उलट आमदार शिंदे यांचे अत्यंत विश्वासू सहकार्याला त्यांनी फोडलं आणि शिंदे गटात प्रवेश दिला। महेश शिंदे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे कोरेगावचे माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गेंनी महेश शिंदे यांची साथ सोडली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राजाभाऊ बर्गे यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे। यावरून एकनाथ शिंदे आपल्याच आमदाराची फिल्डिंग लावत असल्याचं चित्र निर्माण झालं आहे। 2029ला महेश शिंदे कदाचित भाजपात प्रवेश करू शकतात, यावरून त्यांनी महेश शिंदेंची फिल्डिंग लावण्यास सुरुवात केल्याचं बोललं जात आहे। 2029ला एकनाथ शिंदे आणि शंभूराज देसाई आमदार महेश शिंदेंना पाडणार का? महेश शिंदे 2029ला भाजपात प्रवेश करतील का? नक्की काय घडतंय सातारा शिवसेनेत हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। महेश शिंदे हे मूळचे भाजपचे खंदे कार्यकर्ते आणि देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निष्ठावान मानले जातात। 2019च्या विधानसभा निवडणुकीवेळी कोरेगाव मतदारसंघ हा युतीमध्ये शिवसेनेच्या वाट्याला गेला होता, मात्र तिथे राष्ट्रवादीच्या शशिकांत शिंदेंना तगडं आव्हान देऊ शकले असा चेहरा भाजपच्या गोटात महेश शिंदेंच्या रूपाने तयार होता।
केवळ तांत्रिक कारणास्तव हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्याने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी राजकीय खेळी खेळली। त्यांनी महेश शिंदेंना प्रत्यक्ष शिवसेनेत पाठवून धनुष्यबाण या चिन्हावर लढायला सांगितलं। फडणवीसांच्या या एका सांगण्यावरून महेश शिंदे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि 2019च्या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडत विजय मिळवला। मात्र निवडणुकीत जरी ते शिवसेनेचे आमदार झाले तरी त्यांची कार्यपद्धती आणि निष्ठा ही नेहमीच भाजपच्या विचारांशी आणि फडणवीसांच्या मार्गदर्शनाखाली राहिलेली पाहायला मिळाली। 2022 मध्ये जेव्हा शिवसेनेत 2 गट पडले आणि एकनाथ शिंदे यांनी बंड केलं तेव्हा महेश शिंदे यांनी अपेक्षेप्रमाणे एकनाथ शिंदेंना साथ दिली। 2024च्या निवडणुकीतही ते पुन्हा एकदा आमदार झाले, पण सातारा जिल्ह्यातील वर्चस्वाच्या लढाईत त्यांचे पक्षाचेच दुसरे ज्येष्ठ नेते आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याशी कधीच सख्खे राहिले नाहीत। सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीवेळी शिवसेनेतला संघर्ष राज्यासमोर उघडपणे आला। या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गटाचे संख्याबळ असतानाही महेश शिंदे यांनी थेट आपल्या पक्षाच्या अधिकृत धोरणाला बगल देत भाजपशी हातमिळवणी केली। धक्कादायक बाब म्हणजे त्यांनी स्वतःची पत्नी प्रिया शिंदे यांना भाजपच्या चिन्हावर निवडून आणले आणि थेट अध्यक्षपदी बसवलं। यावरून शंभूराज देसाई यांनी संताप व्यक्त करत आमदार शिंदेंवर गद्दारीचा ठपका ठेवला। गांधी मैदानावरील सभेच्या निमित्ताने हा वाद चव्हाट्यावर आला, जेव्हा महेश शिंदेंचे फोटो बॅनरवरून गायब झाले। यावरून महेश शिंदे तावातावाने म्हणाले की मला सभेची कोणतीही माहिती किंवा निमंत्रण देण्यात आलेलं नाही। शंभूराज देसाई नेहमीच मला डावलतात। जिल्ह्यात शिवसेना नक्की कुठे आहे तो केवळ पालकमंत्र्याचा एक गट आहे आणि ते स्वतःच्या मनाप्रमाणे धोरणे ठरवतात। मी मूळचा भाजपवासीय आहे आणि केवळ फडणवीसांच्या सल्ल्याने शिवसेनेत आलो होतो हे त्यांनी विसरू नये। या आरोपांना उत्तर देताना शंभूराज देसाई यांनी आपली बाजू मांडली। देसाई म्हणाले की शिवसेना हा शिस्तबद्ध चालणारा पक्ष आहे। इथे पक्षाचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री येत असतील तर कोणत्याही लोकप्रतिनिधीला वैयक्तिक निमंत्रण पत्रिका पाठवण्याची पद्धत नाहीये। पदाधिकाऱ्यांनी स्वतःहून अशा कार्यक्रमांना उपस्थित राहणं ही पक्षाची शिस्त आहे। देसाईंनी पुढे असंही सुचवलं की ज्यांना पक्षात राहायचं आहे ते शिस्तीने राहतात आणि ज्यांना जायचं आहे ते असे बहाणे शोधत असतात। या दोनही नेत्यांच्या एकमेकांवरील टीकेमुळे साताऱ्यात शिंदे गटात उभी फूट पडल्याचं स्पष्ट झालं आहे। पण या वादातील सर्वात महत्त्वाची घडामोड म्हणजे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांची भूमिका। आतापर्यंत एकनाथ शिंदे आपल्या सर्व आमदारांना सांभाळून घेण्याची भूमिका घेताना दिसायचे, मात्र महेश शिंदेंच्या सातत्यपूर्ण बंडखोर वृत्तीमुळे आणि भाजपशी असलेल्या अति जवळकीमुळे शिंदे आता ॲक्शन मोडमध्ये आले आहेत। गांधी मैदानावरील या भव्य सभेत एकनाथ शिंदेंनी आपल्या भाषणात आमदार महेश शिंदे यांचा उल्लेखही केला नाही। उलट महेश शिंदेंचा सर्वात मोठा आधारस्तंभ आणि त्यांचे निकटवर्तीय असलेले कोरेगावचे माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे यांना त्यांनी थेट पक्षात प्रवेश दिला। राजाभाऊ बर्गे हे महेश शिंदेंचे सावलीसारखे सोबती मानले जायचे। कोरेगावच्या राजकारणात शिंदेंची सर्व रणनीती बर्गे यांच्या नियोजनावर ठरवायची। अशा माणसाला आपल्या पक्षात घेऊन एकनाथ शिंदेंनी महेश शिंदेंची मोठी नाकेबंदी केली आहे। हे केवळ एका नेत्याचा पक्षप्रवेश नसून ती 2029च्या विधानसभा निवडणुकीसाठी लावलेली फिल्डिंग असल्याचं बोललं जात आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शंभूराज देसाई यांनी मिळून महेश शिंदेंना त्यांच्याच बालेकिल्ल्यात कमकुवत करण्याचा विडा उचलला असल्याचं चित्र दिसत आहे। जर 2029ला महेश शिंदे अपेक्षेप्रमाणे भाजपमध्ये प्रवेश करतात तर एकनाथ शिंदे यांच्याकडे कोरेगावमधून लढवण्यासाठी राजाभाऊ बर्गे यांच्या रूपाने एक सक्षम पर्याय आता तयार झाला आहे। राजाभाऊ बर्गेंना शिवसेनेत आणून शिंदेंनी आपल्याच आमदाराला मोठा राजकीय इशारा दिला आहे। एकूणच परिस्थिती पाहता महेश शिंदे यांची निष्ठा अजूनही देवेंद्र फडणवीस आणि भाजपशीच घट्ट आहे हे त्यांच्या वक्तव्यावरून वारंवार सिद्ध होत आहे। दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी आपल्या आमदाराला धडा शिकवण्यासाठी त्याच्याच सर्वात जवळच्या माणसाला फोडून मोठा झटका दिला आहे। शंभूराज देसाई आणि महेश शिंदे यांच्यातील ही जुंपलेली टक्कर साताराच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवणार आहे हे नक्की। 2029च्या निवडणुकीत साताराची शिवसेना नक्की कोणाची? एकनाथ शिंदेंनी लावलेली ही फिल्डिंग महेश शिंदेंना महागात पडणार का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भाजप या संपूर्ण प्रकरणावर नक्की काय भूमिका घेणार हे पाहणं आता अत्यंत रंजक ठरणार आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर लाईक नक्की करा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।